प्रभू रामांच्या नावानं राजकारण करायचं, दुसऱ्या बाजूला मात्र कृती मात्र रावणाची करायची. हे आरोप देखील होत आहे. लोकशाही संपलेले, हुकुमशाही चालू झालेले हे यातून सिद्ध होते. राहुल गांधीजींनी 3-4 महिन्यापासून नीटचा घोटाळा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेस पक्षानं धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्याला या उपोषणाला पाठिंबा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. आज हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं त्या ठिकाणी उचलण्यात आलं. कोर्टाची ऑर्डर कोणी घेतली? सरकारनंच त्या ठिकाणी घेतली. कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय. मला वाटतंय मी म्हणलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झाली. खरं तर आज शक्तीपीठ रद्दसाठी आपण आज दिंडी काढताय पंढरपूर. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही आम्हा सगळ्या 12 जिल्ह्यातल्या लोकांची भूमिका आहे. आणि म्हणून आज विजय देवणे असतील, मी असो, राजू शेट्टी आहेत, कैलाश पाटील आमदार आहेत, अमित देशमुख आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आहेत, अशा अनेक मंडळी त्या 12 जिल्ह्यातले पंढरपूरमध्ये या ठिकाणी एकत्रित येणार आहोत आणि नामदेव पायरीजवळ जाऊन विठ्ठलाला साकडं घालणार आहोत की आषाढीला ज्यावेळी मुख्यमंत्री येतील तेव्हा त्यांना सुदबुद्धी मिळो की हा महामार्ग रद्द करावा, अशी सुदबुद्धी त्यांना मिळो अशी आमची अपेक्षा. मागच्या वेळी देखील अशा पद्धतीचं आंदोलन केलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा असं शेवटी या व्यवस्थेमध्ये, लोकशाहीमध्ये मुद्दा हा कायम ठेवणे, आमची भूमिका कायम ठेवणे आमची विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी. आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेतोय. 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. मागच्या वर्षी आम्ही केलं होतं, यावर्षीही करतोय. आता यातून किमान विठ्ठलाकडे बघून निदान मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, एकूणच राजकारणाची अशी भीती सरकारला वाटते म्हणून ह्या सगळ्या नाही, निश्चितपणे, कारण की काँग्रेसनं हा मुद्दा लावून धरलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून हा मुद्दा पुढे येतोय आणि म्हणून हा मुद्द्याची तीव्रता वाढण्याआधीच हे मोडून काढायचं ही भूमिका सरकारची. काल आपण बघितलं डेहराडूनमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम असताना तिथंच एक मुद्दाम दुसरा कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आला. त्याचा परिणाम काही झाला नाही, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून ही दिशा बदलायचा प्रयत्न होतोय. आमचं सरकारला म्हणणं एवढंच आहे की चूक झाली आहे, मान्य केलेली आहे, तुम्ही दुसऱ्यांदा परीक्षा घेतलेल्या, राजीनामा द्या, काय एवढा त्यात अडचण आहे. आणि निदान देशासमोर एक संदेश जाऊ दे, नव्या पिढीसमोर संदेश जाऊ दे की हा देशातली सत्ता ही सत्तेसाठी नाही आहे तर जनतेसाठी, हे दाखवून द्यावं. ज्यावेळी अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं त्यावेळी अशी चर्चा केली. सरकारची भूमिका आंदोलन चिरडण्याची आहे. आंदोलन त्या ठिकाणी आंदोलनातून मार्ग काढायचा नाही ही भूमिका आहे. अण्णा हजारे झोपेतनं जागे झालेत का? कधी जाणार आहे? काय कल्पना आहे? नाही, मी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा त्यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे की देशामध्ये एकूण चाललेल्या वातावरणात त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करणं अभिप्रेत आहे. जयंत पाटील साहेब जाणार नाहीत अशी मला निश्चितपणे खात्री आहे. तो मुद्दा बाजूला ठेवूया. परंतु आज भाजपची अवस्था काय आहे, मूळ भाजपच्या लोकांची अवस्था या राज्यामध्ये काय आहे, कोल्हापूरमध्ये बघितलं तर हळवणकर साहेबांची अवस्था काय आहे आज. आणि म्हणून मूळ भाजपची लोकं आज भाजपमध्ये पदावर नाही आहेत, परंतु बाहेरून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवसाहेब या सगळ्यांच्याकडून आलेलीच लोकं आज पुढे आहेत. मंत्रिमंडळाचा हिशोब केला तर तुमच्या लक्षात येईल, मंत्रिमंडळात सुद्धा संख्या कुणाची आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या सगळ्यांकडून आलेल्यांची संख्या तिथं जास्त दिसते. मूळ भाजपवाल्या हा सतरंजा उचलायचं काम करत होता, तो अजून देखील सतरंजाच उचलतो. काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली की राम मंदिरामध्ये जो दरोडा पडला त्याची चौकशी तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे. उघडपणे CCTVमध्ये दिसते. अजून लोकांच्या भावना या ठिकाणी किती तुम्ही दुखवणार आहात त्याच्यावर या ठिकाणी SIT नेमलेल्या SITचा अहवाल येणं अपेक्षित आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. ते होताना या ठिकाणी दिसत नाहीत. एका बाजूला प्रभू रामांच्या नावानं मतं मागायची, प्रभू रामांच्या नावानं राजकारण करायचं, दुसऱ्या बाजूला मात्र कृती मात्र रावणाची करायची, हे या ठिकाणी दिसून आलं. नाही, मला वाटतं आम्ही सातत्यानं विधिमंडळात सांगितलेलं आहे की जात पडताळणीचा विंडो हा कायमपणे सुरू ठेवा. ह्या निवडणुका लागल्यानंतर जात पडताळणीकडे आम्ही जातो आणि जात पडताळणीचे लोक दबावाखाली या ठिकाणी काम करतात. ही विंडो कायमपणे उभी ठेवा. निवडणुकीला उभा राहू दे, शैक्षणिक असू दे किंवा नसू दे,
त्याची जात पडताळणी करून द्या. आता ज्याला पाहिजे त्याला करून द्या. म्हणजे ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे दबावाचं राजकारण अधिकाऱ्यांच्यावर या ठिकाणी येतं आणि दबावातून दाखले या ठिकाणी पात्र होत आहेत हे दिसून आलेलं आहे. कोल्हापुरात सुद्धा महायुतीच्या मधला संघर्ष आम्हाला बघितलेला आहे. गडिंग्लजच्या नगराध्यक्षांचाच महायुतीचा असताना सुद्धा त्यांचा दाखला रद्द करण्यात आला. त्यांना हायकोर्टामधून स्टे मिळाला. म्हणजे त्यांच्यात सुद्धा एवढी भांडणं आहेत एकमेकाचा काटा काढायचा. आता त्याचा वापर आमच्यावर देखील ईश्वरपूरमध्ये झालेला या ठिकाणी दिसून येतो.